दंडवत प्रणाम. दिव्य महानुभाव यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आठवण काढूया आद्य आचार्य श्री नागदेवाचार्यांची. भगवान श्री चक्रधर स्वामींनी स्वतः त्यांना ब्रह्मविद्येचे संपूर्ण ज्ञान दिले आणि आचार्य ही मानाची पदवी बहाल केली. त्यांचा हा अधिकार, त्यांचा त्याग आणि धर्मसंवर्धनाचे महान कार्य कधीच विस्मरणात जाऊ नये म्हणून हा प्रपंच. स्वामी उत्तरपंथी गेल्यावर स्वामींच्या विरहात त्यांनी अपार कष्ट सोसले, पण धर्माची कास कधीच सोडली नाही. उलट मोठ्या हिमतीने धर्मसंवर्धनाचे कार्य केले. आज आपणही संसारात अनेकदा अडचणीत असतो, त्रासात असतो. परंतु संकट कितीही मोठं असलं तरी आपल्या मनाचा एकच विचार असला पाहिजे, तो म्हणजे परमेश्वराचे स्मरण आणि धर्मकार्य. कारण हेच एक केवळ सार्थ आहे, बाकी सर्व व्यर्थ. याच प्रेरणेसाठी धर्म उन्नतीचे कार्य अविरत चालू ठेवण्यासाठी या पोवाड्याचा हा छोटासा प्रयत्न. हा पोवाडा आवडल्यास एक धर्मकार्य समजून शक्य असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि हे दिव्य महानुभाव पंथ चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. दंडवत प्रणाम. पहिलं नमन माझं भगवान श्री चक्रधर स्वामीला, दुसरं नमन आद्य आचार्य नागदेवाला. ज्यांनी अश्रू गिळून या पंथ वाचविला, त्या महापुरुषाला मानाचा मुजरा पुला. जी 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 महानुभाव पंथाचा तो पहिला आधारस्तंभ. भटोबास ज्यांचे नाव, ज्यांच्या कार्याचा सुगंध. गुरुचरणी निष्ठा जशी ज्योती अनवात, धर्मकार्यासाठी ज्यांनी झिजविली आपली कात. जी 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 देह विनात्मा. स्वामींच्या विरहाने नागदेव झाले व्याकुळ. अन्न पाणी सोडून दिले, जीव झाला हो आकुल. रानवनात भटकती, झाड दगडांना पुसती. कुठे माझा देव चक्रधर आर्त साधही घालती. पाण्याविना मासा जसा तडफड जमिनीवर, अशी अवस्था आली त्या खऱ्या भक्तावर. रडून रडून डोळे झाले होते लाल, कुणी न पाहिले हो भक्ताचे असे हाल. जी 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 जी. परीक्षणात पालटले दुःखाचे ते वार, कर्तव्य आठवले जबाबदारीचे ओझे खर. विचार केला मनी जर मीच शोकाकुळ राहीन, तर स्वामीचे हे ज्ञान सांगा कसं वाचवीन. क्षणार्धात पुसले अश्रू, उभा राहिला थोर. दुःखाचा डोंगर फोडून धरला मनी धीर. ज्येष्ठ शिष्यांना त्यांनी घातली हो साद, लिहून काढा आठवणी नको कालाचा प्रमाद. जी 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 जी. माहीम भटांना दिली प्रेरणा चरित्र लिहायला. लीळा चरित्राचा पाया हो रोविला. स्वतः न लिहिता ग्रंथ लेखन शिष्याना दिली, त्या
ज्ञानाची पडताळणी स्वतः कसोशीने केली. जी जी र जी 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 र जी 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 र जी 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 र जी जी. असे हे नागदेव शिस्तीचे कडक धनी, परिशिष्यावरती प्रेम मायेची साठवणी. ग्रंथकारांचे ग्रंथकार उपाधी ज्यांना शोभते, त्यांच्यामुळेच आज लीला चरित्र लाभते. स्मृतिस्थळ गाय त्यांच्या त्यागाची गाथा, नागदेवांच्या चरणी झुकवूया आता माथा. महानुभाव धर्माचा उंच फडकवला झेंडा, त्रिवार वंदन त्यासी गातो शाहीर हा पोवाडा. गातो शाहीर हा पोवाडा. जी र जी 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 र जी 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 र जी 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 र जी जी. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत